खरं सांगतो मंडळी, तुम्ही या प्रोजेक्टवर आलात ना, तर ह्या लोकेशनवरनं तुम्हाला जाण्याचं अजिबात मन करणार नाही. त्याची कारणं अनेक आहेत, पण त्यातली मेजर कारणं सांगतो. हे जे मागं दिसतंय ना तुम्हाला, हे मुळशी धरणाचं बॅक वॉटर आहे. जनरली ऊन असलं तर हे निळसर असं पाणी दिसतं. आता धुक्यामुळं तुम्हाला हे पांढरं दिसतंय. त्यानंतर एका साईडला तुम्ही बघितलं तर उंच उंच तुम्हाला पूर्ण ह्या सह्याद्रीच्या रांगा दिसतील, ज्या आता पूर्णपणे धुक्यामध्ये आहेत. इथून उंचावरनं पडणारे, असे फेसाळणारे पूर्ण धबधबे तुम्हाला इथे बघायला भेटतील. आणि हे पूर्ण चोहीकडे जर तुम्ही बघितलं ना, तर तुम्हाला असा फील येतो जसं निसर्गाने हिरवा शालू ओढला असा भास तुम्हाला इथं होतो. आणि आज मी ज्या प्रोजेक्टमध्ये थांबलो आहे, या प्रोजेक्टचे पहिले 4 फेज जे ते यशस्वी डिलिव्हरी झालेत आणि नुकतंच इथं फेज 5चं लॉन्चिंग करण्यात आलं आहे. नमस्कार मंडळी, माझं नाव आहे स्टीवन आणि तुम्ही बघताय आमच्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल जमीन जुमला. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला हा पूर्ण प्रोजेक्ट डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. तुम्ही फक्त व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की बनवून राहा. आता ह्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही प्लॉट घेऊन फार्म हाऊस बनवला तर Airbnbच्या माध्यमातून तुम्हाला खूप सुंदर रेंट मिळते. म्हणजे शहरापेक्षा जास्त ROI तुम्हाला या भागामध्ये मिळतोच आहे. पण त्या व्यतिरिक्त ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक जबरदस्त अशी एक ऑपॉर्च्युनिटी पण सांगणार आहे, जिथं तुम्ही प्लॉट घेऊन खूप चांगली अर्निंगसुद्धा करू शकणार आहे. तुम्ही फक्त ह्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की बनवून राहा, जेणेकरून ह्या सगळ्या डिटेल तुम्हाला व्यवस्थित घर बसल्या मोबाईलवरनं लक्षात येतील. सो मंडळी, आपण या प्रोजेक्टचं लोकेशन समजून घेऊया. नांदवली नावाच्या गावामध्ये हा प्रोजेक्ट लोकेटेड आहे आणि याचा तालुका मुळशी आहे, जिल्हा पुणे आहे. जर तुम्ही तामिनी रोडला येत असाल, म्हणजे पौडच्या दिशेने पुढच्या साईडला आलात की तुम्हाला मुळशी धरणाची भिंत लागते. तिथून तुम्हाला राईट साईडला टर्न करायचा आहे, जो मल्हारमाचीच्या दिशेला जातो. तसं ह्या रोडचं जे नाव आहे, म्हणजे ह्या प्रोजेक्टच्या बरोबर समोरून जो रोड जातो त्याला मुळशी लोणावळा रोड म्हणतात. हा पुढं जो रोड आहे तो पवना धरणाकडे आणि मग तसाच पुढं लोणावळ्याला जातो. इथून डिस्टन्स सांगायचं झालं, पुणे रेल्वे स्टेशन 52 किलोमीटर आहे, बानेर 44 किलोमीटर आहे, चांदणी चौक जो आहे तो 41 किलोमीटर आहे, लोणावळा 46 किलोमीटर आहे, एम्बी व्हॅली 20 किलोमीटर आहे, पनवेल 88 किलोमीटर आहे, खालची तामिनी घाट उतरल्यानंतर जे वेळेबागड MIDC लागते ती 62 किलोमीटर आहे. आता हा जो एरिया आहे ना, हा 5 स्टार रिसॉर्टसाठी खूप फेमस आहे. तर रिसॉर्ट सांगायचं झालं तर ड्रीमलँड रिसॉर्ट जे आहे ते इथून साधारणतः 1 किलोमीटरवर आहे. 1.5 किलोमीटरवर किनीमाची रिसॉर्ट आहे, 8 किलोमीटरवर मल्हारमाची आहे, 14 किलोमीटरवर जलसृष्टी आहे. त्याच्यानंतर 13 किलोमीटरवर हिल्टन आहे. हिल्टन खूप मोठा ब्रँड आहे, इंटरनॅशनल ब्रँड आहे, तो इथून 13 किलोमीटरवर आहे. 19 किलोमीटरवर कारे रिसॉर्ट आहे. 19 किलोमीटरवरच आत्मनंतन रिसॉर्ट आहे. आत्मनंतन एक तुम्हाला माहिती असेल की जे तामिनी घाटात लागतो, फेमस रिसॉर्ट आहे, तो आहे. त्याच्यानंतर 18 किलोमीटरवर रेसिडेन्शियल लेक रिसॉर्ट आहे, जे ब्रह्माचं आहे. सो हे नियर बाय लोकेशन आहे. बाकी मी डिस्क्रिप्शनमध्ये गुगल लोकेशन पण टाकतो आहे, तुम्ही तिथून पण डिस्टन्स बघू शकता. सगळ्यात बेस्ट सोल्युशन काय, फार्म हाऊस प्लॉट आहे, डायरेक्ट येण्यापेक्षा आधी आम्हाला प्रॉपर कॉन्टॅक्ट करा, आम्ही गुगल लोकेशन देऊ. पण त्या व्यतिरिक्त बिल्डरचं ऑफिस बालेवाडीला आहे. सो बालेवाडीला बिल्डरच्या ऑफिसला पण तिथं व्हिजिट करा, अजून क्लॅरिटी घ्या आणि मग साईड विजिटचा प्लॅन करा, जेणेकरून एवढ्या लांब येताना इथे बऱ्याचदा रेंजचा इश्यू असतो, रेंज लागत नाही. आणि मग तुम्ही जर गुगलच्या भरोश्यावर येत असाल तर तुमची प्रचंड गैरसोय होऊ शकते. ती जर होऊ द्यायची नसेल ना, तर बेस्ट सोल्युशन आहे, स्क्रीनवर नंबर टाकला आहे, गुगल डिस्क्रिप्शनमध्ये पण लोकेशन टाकलं आहे, पण कॉलच करा, जेणेकरून 1 to 1 कोणासोबत तरी तुमचं बोलणं होतं. आमच्यामुळं बिल्डरची टीम पण तुम्हाला पटकन कनेक्ट करून जाते आणि मग प्रॉपर नियोजन होतं आणि तुमची गैरसोय होत नाही. तुम्ही इथे येता, इथे मोठ्या प्रमाणात बिल्डरची मॅनपॉवर पण आहे, कारण आधी 4 फेज झालेले आहेत. तर प्रत्येक जागी तुम्हाला मॅनपॉवर भेटून जाईल आणि त्याच्यामुळे तुम्हाला हेल्प होते सगळ्या गोष्टींचा. इवन 2 दिवसाचा जर सुट्टीचा प्लॅन करून आला, एवढे जे रिसॉर्ट सांगितले मी तुम्हाला 8-10 रिसॉर्ट, तिथं राहायचा प्लॅन केला आणि त्याच्यातच हा प्रोजेक्ट बघून घेतला, तर मग वेळेचा चांगला सदुपयोग पण तुमचा निश्चित होईल. सो आता आपण या प्रोजेक्टचा लेआउट डिटेलमध्ये समजून घेऊया. लेआउट तर सांगतोच मी, पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो की जर तुम्ही मेडिटेशन करत असाल किंवा मेडिटेशनवर तुमचा चांगला अभ्यास असेल, तर मेडिटेशन करताना अनेकदा वेगवेगळ्या म्युझिक लावल्या जातात किंवा पक्ष्यांची जी आवाज आहे ते सुद्धा मेडिटेशनमध्ये वापरले जातात. ते सगळे आवाज आहेत ना, तुम्हाला इथे अवतीभोवती बघायला भेटेल. म्हणजे असं नाही की प्रोजेक्टवरच बघायला भेटेल. ह्या मल्हारमाचीच्या पुढं आलात ना, ह्या पूर्ण एरिया असा ग्रीन झोनसारखा एरिया, फॉरेस्ट एरिया आहे. तर इथं तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी, वेगवेगळ्या प्रकारची अशी झाडं बघायला भेटतात. असे काही इथे फुलं आहेत जी फक्त याच भागामध्ये येतात, कारण हा भाग जो आहे पूर्ण पावसाचा भाग असल्यामुळे ना, सगळ्या गोष्टी इथं बघायला भेटतात. ह्या साईडला तुम्ही असं बघा, इथं घनदाट सगळं जंगल आहे. म्हणजे जंगल सफारी किंवा निसर्गाच्या सानिध्यात राहणं तुम्ही पसंत करत असाल ना, तर इथे फेज 1-2 मध्ये खूप जास्त बंगले झालेले आहेत, जे तुम्हाला मेक माय ट्रिप, त्याच्यानंतर Airbnb अशा वेगवेगळ्या जे साईट असतात, तर त्याच्यावर तुम्हाला इथले बंगले जे आहेत ते लिस्टेड भेटतील. तर तिथून जर तुम्ही बंगले बुक करून ते राहायला आलात ना, तर जे मी सांगतोय ते तुमच्या लक्षात येईल. खूप सुंदर असं मस्त वाटतं. तुम्हाला जर स्ट्रेस घालवायचा असेल ना, तर एखाद शनिवार रविवार तुम्ही नक्की या भागाला भेट द्या. इथं
1-2 दिवस राहा, तुम्हाला खूप भारी वाटेल आणि त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल की बाबा इथे फार्म हाऊस प्लॉट का घ्यायला पाहिजे. बाकी लेआउटबद्दल सांगायचं झालं तर फेज 1 जो होता जो साधारणतः 13 एकरचा होता, जो की पूर्णपणे सोल्ड आउट आहे. फेज 2 जो आहे तो 9 एकरचा होता, तोही पूर्णपणे सोल्ड आउट आहे. फेज 3 जो आहे तो 2.5 एकरचा होता, तोही पूर्णपणे सोल्ड आउट आहे. आता फेज 4 जो आहे तो खूपच मोठा होता, तो अर्धा सोल्ड आउट आहे. बाकी डेव्हलपमेंटचं काम चाललं आहे, त्यामुळे त्यातला बाकीचा जो इन्व्हेंटरी ती नंतर बिल्डर विकणार आहेत. पण फेज 5 आत्ता लॉन्च करण्यात आलं. तर फेज 5 जो आहे तो 7.5 एकरचा आहे आणि 7.5 एकरमध्ये 25 प्लॉट जे आहेत ते इथं असा लेआउट बनवण्यात आलेला आहे. तर हा खाजगी लेआउट आहे फार्म हाऊसचा असल्यामुळे 11-11 गुंठ्याचे जे प्लॉट आहेत ते इथे असे करण्यात आलेले आहेत. तुम्हाला मोठा प्लॉट पाहिजे असेल तर तुम्ही 22 गुंठ्याचा किंवा 1 एकरचा पण इथे घेऊ शकणार आहात. फॅसिलिटी जर सांगायची म्हटली ना, म्हणजे प्लॉटच्या फॅसिलिटी जर सांगायचं म्हटलं ना, तर तुम्हाला असं डिमार्केशन जे आहे ते इथे करून ठेवलेलं आहे. आता ह्याला चैनिंग करून मिळतात. आता हे एकमेव बिल्डर आहेत पुण्यातले जे फार्म हाऊसमधलं फार मोठं नाव आहे. तर हे वेगळ्या पद्धतीचं चैनिंग करून देतात, जे साधारणतः तार कंपाऊंड देतात बाकी बिल्डर करून, पण हे चैनिंग देतात. खूप सुंदर चैनिंग करून देतात, म्हणजे ते लोखंडाचे रॉड असतात. तर बाकी लोक सिमेंटचे पोल देतात. आता इथं टेम्पररी सिमेंटचे पोल लावलेत, पण जेव्हा पोझिशन होतं तेव्हा चैनिंग प्रॉपर सिमेंटचे ते पोल लावून त्याला असं चैन करून देतात. त्याच्यानंतर रोड लाईट, पाणी, ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या मिळतात. आणि ह्या डेव्हलपरची अजून खासियत काय माहिती का, आता हे डोंगर उतारावरचे प्लॉट असतात ना, इथं रोड खूप मॅटर करतात. तर हे सिमेंटचे रोड बघा, तुम्हाला इथे दिसत असेल का, ते सिमेंटचे रोड आहेत. ह्या साईडला इथे पण आहेत. आणि जी रोडची साईज आहे ना ती एवढी व्यवस्थित ठेवण्यात आलेली आहेत, म्हणजे 20 फुटाच्या आसपासचे रोड आहेत की एका वेळेत 2 गाड्या आरामशीर इथून पास होतात. प्लस याचं आयुष्य जे आहे सिमेंटचे रोड असल्यामुळे ते पण चांगलं राहतं. प्लस इथं पाऊस खूप जास्त येतो, त्यामुळे इथं डांबराचा रोड तसा पण टिकू शकत नाही. त्यामुळे सिमेंटचे रोड प्रॉपर करून दिलेत. त्या साईडला जर तुम्ही बघितलं ना, तर प्रॉपर हे डोंगरावर येणारं जे पाणी असतं त्याला चेंबर वगैरे काढून दिलेले आहेत. म्हणजे पाण्याचा निचरा झाला की ते पाणी रोडवर येत नाही, आणि रोडवर नाही आलं तर की रोड खराब होत नाही. तर ते सगळं तुम्हाला इथं करून देण्यात आले. 3 फेजचं लाईटचं जे कनेक्शन असतं MSEBचं ते या प्रोजेक्टमध्ये आणलेलं आहे. वॉटरचा टॅप जो आहे तो सुद्धा इथे असणार आहेत. आणि हे डेव्हलप प्लॉट आहेत, इमिजिएटली तुम्हाला इथं जे पोझिशन आहे ते मिळणार आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट अजून एक जर मला काय वाटत असेल ना, तर सिक्युरिटी आहे. आता हे फार्म हाऊस प्रोजेक्टमध्ये काय होतं, तुम्ही रोज येत नाही, त्यामुळे सिक्युरिटी खूप महत्त्वाची असते. तर ह्यांची एक खासियत काय की प्रत्येक फेजवर वेगवेगळ्या सिक्युरिटी तुम्हाला 24/7 बघायला भेटतात. त्याचा अजून एक फायदा काय होतो, तुम्ही जर बंगलो बनवला इथे, त्याला जर केअरटेकर पाहिजे असेल तर तो शोधायची गरज पडत नाही. ही यांच्याकडे मॅनपॉवर खूप मोठ्या प्रमाणात आहे डेव्हलपरकडे. सो तो एक बेनिफिट तुम्हाला राहतो. आणि तेच कारण आहे की मोठ्या प्रमाणात इथे लोकांनी प्लॉट घेऊन बंगले जे आहे ते कन्स्ट्रक्ट केलेत आणि सक्सेसफुली ते रेंट आऊट पण केले जातात आणि त्याच्यातून लोकांना परत उत्पन्न पण मिळतं आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या लेआउटमध्ये असणार आहेत आणि या सर्व फॅसिलिटी तुम्हाला मिळणार आहे. आता आपण काय करूया, बरेच बंगले इथे बनवून तयार आहेत, पण एक बंगला जो आहे ना तो मी तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीने 11 गुंठ्यातला बंगला होऊ शकतो आणि मग तुम्हाला मी इथल्या प्राइसिंगसुद्धा सांगतो. सो मंडळी, 11 गुंठ्यामध्ये कशा पद्धतीचा बंगलो होऊ शकतो हे दाखवायला मी तुम्हाला इथे आलो आहे. हे बघा, हे 11 गुंठ्यातला 2 BHK बंगलो आहे आणि तुम्ही बघू शकता बघा, हे असं चेन फेन्सिंग आहे, हे डेव्हलपरकडूनच तुम्हाला देण्यात येणार आहे. या साईडला तर इथं पार्किंग केलं आहे, तिथं समोर गेट केलेलं आहे, तिथं प्लांटेशन केलेलं आहे. बाकी हे सगळे जे तुम्ही झाडं बघताय, ही पामची झाडं इथं लावली आहे, काही नारळाची झाडं आहेत. याच्यामध्ये पाम, अरेका पाम एक असतो तो लावलेला आहे, इथं गझिबो करण्यात आलेला आहे. या साईडला पण बघा, हे प्लांटेशन करण्यात आलेलं आहे. आणि ही जी झाडं आहेत ना, ही नॅचरल जंगली झाडं जी आधीपासून ह्या प्लॉटमध्येच होती, ही झाडं अशी तोडण्यात आलेली नाही आहे. सो हे तुम्ही इथं बघू शकता. त्या व्यतिरिक्त हे ह्या बंगल्याचं पोर्च जो असतो ना बाहेरचा, तो आहे. या साईडने असं आतमध्ये आलात तुम्ही की असं मस्त फरशी लावून तुम्ही अशी वाट करू शकता, पाऊल वाट करू शकता. या साईडला एक गेट आहे, इथे बघा तुम्ही. मेन एंट्री आहे ना ती इकडं आहे आणि जिथे स्लोप आहे तिथं असं पद्धतीची भिंत पण करण्यात आलेली आहे. बरेच जागी RCC, कुठं RCC आहे, कुठं पिचिंग करण्यात आलेलं आहे. आणि बंगल्याचा असा फ्रंट बाजू आहे, पूर्व पश्चिम करण्यात आलं आहे. तर ही जी बाजू आहे या साईडला पूर्व आहे, या साईडला पश्चिम आहे, तर पूर्वेकडं तोंड करण्यात आले. सो आतमध्ये जाऊन पण आपण हा बंगलो बघूया. 2 BHK बंगलो हा असणार आहे आणि साधारणतः 10,000 रुपये भाडं या बंगल्याला मिळतं. आता सरासरी 100-125 दिवस जरी तुम्ही कॅल्क्युलेशन केलं वर्षाचं टुरिस्टचं, तरी 10,000च्या हिशोबाने 10-1 लाख रुपये वर्षाला इथे जे रेंट आहे ते ह्या बंगल्याला मिळतं. हा लिव्हिंग आहे, इथे झोपाळा लावण्यात आला, इथे डायनिंग आहे. त्या साईडला L शेप किचन तुम्ही बघू शकता. कस्टमरचा बंगलो आहेत, शनिवार रविवार स्वतः येतात, राहतात, भाड्याने पण देतात. आता हे सेकंड होमचं नाही, हे गणितले मला भारी वाटतं की तुम्ही स्वतः पण राहता आणि जेव्हा तुम्ही राहत नाही तेव्हा भाड्याने देऊन जे तुम्ही केलेली इन्व्हेस्टमेंट आहे ती पण तुम्हाला इथे कवर करता येते. सो ह्या साईडला एक बेडरूम आहे बघा, तुम्ही इथे बघू शकता. इथे एक बेडरूम आहे
हे बेडरूममधून बाहेर जायला इथे एक 3 ट्रॅक विंडो लावण्यात आली आहे. म्हणजे इथं मगाशी मी उभा होतो त्या गार्डनमध्ये, ते असं तुम्ही करू शकता मस्तपैकी. रिटायरमेंट होम वगैरे प्रॉपर होऊ शकतं किंवा इन्कमच्या हिशोबाने पण हे नियोजन होऊ शकतं. या साईडला टॉयलेट करण्यात आलेलं आहे आणि ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर इथे एक पोर्च दिला आहे त्या बेडरूमसारखा. या साईडला बाहेर जायला पण एक दरवाजा सोडण्यात आला आहे बघा, हे असं प्रॉपर आहे. या साईडला कॉमन टॉयलेट बाथरूम आहे आणि इथे एक बेडरूम आहे. तर असं तुम्ही करू शकता प्रॉपर, स्वतः पण राहू शकता, लोकांना पण भाड्याने देऊ शकता. तर हे सगळं फार्म हाऊस प्लॉटमध्ये तुम्हाला करता येतं. खास करून रिटायरमेंटनंतर निवांत राहण्यासाठी, निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा जर काही प्लॅन असेल आणि पुण्यापासून खूप लांब पण जायचं नसेल, 40-50 किलोमीटरच्या डिस्टन्सवरच तुम्हाला तुमचं सेकंड होम बनवायचं असेल, म्हणजे 1.5-2 तासाचं ड्रायव्हिंग डिस्टन्सवर, तर बेस्ट ऑप्शन हा होऊ शकतो. पैसे तर मिळतीलच तुम्हाला रिटर्नचे, प्लस समाधान पण आहे आणि निसर्गाच्या सानिध्यात येऊन राहिल्याने तुमचं आयुष्य पण नक्की वाढेल. कारण इथं अजिबात प्रदूषण नाही आहे. पूर्ण दुतर्फा दोन्ही साईडने घनदाट जंगलच तुम्हाला इथे बघायला भेटेल. सो अशा पद्धतीचं 2-3 BHK त्यांनी पूर्ण ग्राउंड फ्लोअरला बनवलेलं आहे. तर तुम्ही G+1 पण इथे बनवू शकता. आता इथे बघा तुमच्याबरोबर घराच्या समोर असं मस्त पूर्ण डोंगर जो आहे तो पूर्ण ग्रीनरी असलेला आहे, पूर्ण फॉरेस्ट आहे या साईडचं. इथं पण लोकांचे बरेच बंगले आहेत. समोर साईडला तुम्ही बघू शकता मोठे मोठे फार्म हाऊस तुम्हाला भागात बघायला भेटेल. म्हणजे लिटरली या बंगल्याला समजा 10,000 ते 15,000 भाडं असेल, पण 1-1 लाख रुपये पर डे भाडे असणारे बंगलेसुद्धा ह्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला बघायला भेटतील. जेव्हा तुम्ही साईड विजिटला याल ना तेव्हा नक्की तुम्ही वरच्या साईडला फेज 1च्या बंगल्यांना पण एकदा व्हिजिट करून घ्या किंवा ऑनलाईन पण बघून घ्या. स्वतः पण या प्लॉटचे जे रेट आहेत ते समजून घेऊ. आणि मी जे तुम्हाला सुरुवातीला म्हटलं होतं की एक ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला मस्त सांगतो मी, जी तुम्हाला निश्चित आवडेल. सो चला आता आपण रेट समजून घेऊया. सो मंडळी आता आपण रेट समजून घेऊ. 550 रुपये पर स्क्वेअर फुटाचा रेट इथं ठेवण्यात आला. म्हणजे 5.5 लाख रुपये गुंठ्याचा रेट असणार आहे. म्हणजे 11 गुंठ्याचा प्लॉट घ्यायला साधारणतः 55 लाख रुपयाचं बजेट तुमचं असावं लागणार आहे. आणि पॅकेज कॉस्ट घेतली तर 60 लाखापर्यंत जाईल. पण सगळ्यात महत्त्वाचं काय की फार्म हाऊस प्लॉट घेण्यासाठी मग तुम्ही इथं घ्या किंवा कुठेही महाराष्ट्रात फार्म हाऊस प्लॉट घ्या, शेतीचे प्लॉट घ्या, तुम्हाला फार्मर सर्टिफिकेट खूप गरजेचं असतं. सो तुमच्याकडे फार्मर सर्टिफिकेट असेल तर ठीकच आहे, अगदी तुमच्या वडिलांचं आजोबाचं असेल तरी चालेल. पण जर नसेल तर पहिलं फार्मर सर्टिफिकेट काढावं लागेल. आणि जर फार्मर सर्टिफिकेट तुम्हाला काढायचं असेल तर जमीन जुमला किंवा आमची बुक माय वास्तू कंपनीसारखा ट्रस्टेड प्लॅटफॉर्म तुम्हाला कुठं शोधून सापडणार नाही. तुम्ही निश्चित फार्मर सर्टिफिकेट नसेल तर आम्हाला संपर्क करा. खूप विश्वासाने आणि ॲफोर्डेबल कॉस्टमध्ये, जे मार्केटची ज्या काही किमती आहेत त्याच्यापेक्षा खूप कमी किमतीमध्ये आम्ही तुम्हाला फार्मर सर्टिफिकेट बनवून देऊ. आणि फार्मर सर्टिफिकेटची एक खासियत काय की एकालाच बनवावं लागतं फार्मर सर्टिफिकेट. म्हणजे तुमच्या घरात जर तुमच्या आता आजोबा जिवंत असेल तर आजोबांच्या नावावर आपण बनवू शकतो. बाकी सगळ्यांना तो खाली लागू होतो. वडील असतील तर वडिलांच्या नावावर आपण बनवू शकतो. वडिलांनी बनवलं तरी पूर्ण कुटुंबाला तो जो दाखला आहे किंवा फार्मर सर्टिफिकेट लागू होतं. आणि त्यानंतर मग तुम्ही महाराष्ट्रात आरामशीर जी शेतजमीन आहे किंवा फार्म हाऊस प्लॉट जे आहेत असे बंगल्यांसाठीचे ते घेऊ शकता. सो निश्चित फार्मर सर्टिफिकेटसाठी आम्हाला कॉन्टॅक्ट करा. 60 लाख रुपये साधारणतः इथलं पॅकेज कॉस्ट असणार आहे. आता फार्म हाऊस प्लॉटला लोन होत नाही, त्यामुळे ओन कॉन्ट्रिब्युशनच तुम्हाला इथे करावं लागणार आहे. सगळी जी अमाऊंट आहे ही तुमच्याकडेच असावी लागणार आहे. पण चांगला प्रोजेक्ट आहे, वर्थ आहे, व्हॅल्यू फॉर मनी असलेला हा प्रोजेक्ट आहे. आणि 4 फेज विकले गेलेत म्हणजे त्याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की किती व्यवस्थित सगळं देत असतील. आणि खूप इथिकली प्रॅक्टिस करणारे डेव्हलपर आहेत. बालेवाडीला ऑफिस आहे. तुम्हाला प्लॉटला व्हिजिट करण्याच्या आधी ऑफिसला व्हिजिट करायची असेल तरी तुम्ही निश्चित करू शकता. सो मंडळी मी आशा करतो की तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून हा प्रोजेक्ट बऱ्यापैकी लक्षात आला असेल. याच्या व्यतिरिक्त पण जर तुमचे कुठले प्रश्न असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून आम्हाला संपर्क करू शकता, मेसेज पण करू शकता किंवा प्रत्यक्षात बिल्डरच्या ऑफिसला व्हिजिट करून पण बाकी डिटेल माहिती घेऊ शकता. बाकी खरंच खूप सुंदर असा हा प्रोजेक्ट आहे. सो सुरुवातीला जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की एक ऑपॉर्च्युनिटी मी तुम्हाला इथे सांगेल जिथे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून मिनिमम इन्व्हेस्टमेंट करून खूप चांगले रिटर्न घेऊ शकता. आता इथे काय होतं, इथं प्लॉट घ्यायचं तर 60 लाखाचं बजेट असल्यामुळे ज्यांच्याकडे 60 लाख रुपये आहेत तेच प्लॉट घेऊ शकतात. पण ज्यांच्याकडे 10-20 लाख रुपये आहेत अशा लोकांना शक्यतो फार्म हाऊस प्लॉट घेण्यात खूप टफ जातं. कारण आता आपण जमीन जुमला ह्या चॅनलवर रेग्युलर व्हिडिओ पोस्ट करत असतो आणि रेग्युलर लोक आपल्याला संपर्क करत असतात. तेव्हा मोठ्या प्रमाणात अशी लोक समाजात आहेत की ज्यांचं बजेट जे आहे ते 10-20-30च्या वरचं नसतं, घ्यायचं असतात त्यांना प्लॉट पण जुळत नाही. आणि अजून एक काय होतं की फार्म हाऊस प्लॉट घेऊन तुम्ही जर त्याच्यावर असं काही बंगलो बनवला नाही, काही ॲक्टिव्हिटीज नाही केली तर त्यातून रिटर्न येत नाही, डेड इन्व्हेस्टमेंट होण्यासारख्या गोष्टी होतात. मग लोक टाळतात फार्म हाऊस घेणं.
पण एक व्हिडिओ आम्ही शूट केला आहे कोकणामध्ये, महाडमध्ये. आता तो एडिटिंगचं काम चाललं आहे. लवकरच तो व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी जो लाईव्ह पण करणार आहोत. तर तिथे एक बेस्ट ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळू शकते. मिनिमम 10 लाखाची इन्व्हेस्टमेंट आहे आणि 1 लाख रुपये स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशनचे तुम्हाला द्यावे लागेल. तिथे तुम्हाला जो प्लॉट आहे तो 200 झाडं लावून मिळतात आणि झाडं जी आहेत ती अगरवूडची झाडं आहेत. आता अगरवूडचं जर तुम्ही गुगलवर जाऊन सर्च केलं तर अगरवूडचं उत्पन्न खूप चांगलं मिळतं. अगरवूडच्या खोडामध्ये एक विशिष्ट प्रकारचं मटेरियल मिळतं ज्याच्यापासून अत्तर वगैरे बनवलं जातं आणि ज्याचं इंटरनॅशनल मार्केटमध्ये खूप डिमांड आहे. तर एक कंपनी आहे पुण्यातली जी मेडिकल इंडस्ट्रीमध्ये खूप चांगलं काम करते. तर ती अगरवूडचं प्लांटेशन करून तुम्हाला 10 गुंठ्याचा प्लॉट देते आहे आणि 10 वर्षानंतर त्याच्यातून जे उत्पन्न येतं त्यात तुम्हाला खूप चांगलं शेअरिंग देते. म्हणजे आज जर तुम्ही 10 लाखाची इन्व्हेस्टमेंट केली तर करोडो रुपये तुम्हाला मिळू शकतात पुढील 10 वर्षामध्ये. आणि हे खूप युनिक आहे. आणि आत्ता जर तुम्ही थोडं गुगलला सर्च केलं तर अगरवूडला आयुर्वेदिक प्लांटेशनमध्ये पण टाकण्यात आलेलं आहे. तो खूप चांगला प्रयोग चालला आहे. फेज 1 जो आहे तो साधारणतः 80 एकरचा आहे. 2200 एकरचा पूर्ण ओव्हरऑल प्रोजेक्ट आहे. त्यातला 80 एकर आत्ता लॉन्चिंग करण्यात आले. लॉन्चिंग म्हणजे अगदी 2-4 दिवसापूर्वीच लॉन्चिंग आले. एकदम फ्रेश प्रोजेक्ट आहे. प्री लॉन्चमध्ये अजून पण तुम्हाला काही बेस्ट ऑप्शन आहेत. म्हणजे 11 लाखात तुम्ही 10 गुंठे जागा घेऊ शकता. पण सुरुवातीच्या काही प्लॉटसाठी अजून पण काही भन्नाट ऑफर आहे जिथे तुम्हाला मंथली रिटर्नसारख्या पण गोष्टी मिळणार आहेत. तर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ना तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करा. त्याचा व्हिडिओ पुढच्या वीकमध्ये तो तसाही आम्ही लाईव्ह करणार. त्यात तुम्हाला सर्व डिटेल आणि सगळ्या गोष्टी मिळणारच आहेत. पण तुम्हाला त्याच्या आधी जाणून घ्यायचं असेल कारण की प्री लॉन्च जेव्हा प्रोजेक्ट असतात ना तो सुरुवातीला बिल्डरकडून खूप सारे बेनिफिट्स तुम्हाला मिळत असतात. तर प्री लॉन्चच्या जर काही बेनिफिट्स तुम्हाला हवे असतील तर तुम्ही नक्की संपर्क करा. तिथे मिनिमम 10 गुंठ्याचा प्लॉट मला 11 लाखात घेता येईल. आणि कोकणामध्ये एक रूल आहे जसं आता इथं 11 गुंठ्यात सेपरेट सेल डीड 7/12 होतं. कोकणात 20 गुंठ्याचं होतं. तर सेपरेट सेल डीड 7/12 जर पाहिजे असेल तर मग तुमचं बजेट 20 लाख रुपये 20 गुंठे आणि 2 लाख रुपये अदर्स असं होऊन जाईल. सो बघा तुमचं जर असेल 10-20 लाखाचं बजेट आणि फार्म हाऊस प्लॉट घेऊन चांगले रिटर्न पण पाहिजे, लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी बघताय तर खूप भन्नाट असा हा कॉन्सेप्ट आहे जो मार्केटमध्ये खूप जोरात असणार आहे येणाऱ्या काळामध्ये. कारण की फार युनिक कॉन्सेप्ट आहे आणि आत्ता मार्केटमध्ये असं कुठंच कॉन्सेप्ट नाही आहे. सो निश्चित आम्ही तुम्हाला मदत करू. बाकी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करा. आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका. कारण आपल्या हक्काचं असं हे मराठी प्लॅटफॉर्म आहे जिथे आम्ही फक्त जमिनीसंदर्भातलेच व्हिडिओ टाकत असतो. जे अवेअरनेस आहे किंवा जमिनीसंदर्भात जी माहिती आहे जनरल नॉलेज त्याचे पण व्हिडिओ बनवून टाकत असतो. सो तुम्ही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं तर नवीन माहिती नवीन प्रोजेक्टचे व्हिडिओ जे ते तुम्हाला घर बसल्या मोबाईलवरनं निश्चित बघता येतील. बाकी प्रत्येक शुक्रवार शनिवार रविवार 7 ते 8 या वेळेमध्ये आम्ही नवीन प्रोजेक्टचे व्हिडिओ आणतच असतो. सो निश्चित तुम्ही ते पण बघा. त्यासाठी नोटिफिकेशनचं बटन जे आहे ते पण तुम्हाला दाबावं लागेल. सो लवकरच भेटून नवीन प्रोजेक्ट नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.